आज आपण बनवणार आहोत बांगडा फ्राय, मस्तपैकी चमचमीत बांगडा फ्राय। त्यासाठी मी 2 बांगडे घेतले आहेत। त्याला मस्त क्लीन करून अशा प्रकारे काप करून घेतले आहे। त्याला लिंबू पिळून घेणार आहे, जेणेकरून त्याचा जो माशाचा जो वास असतो तो येणार नाही। छानपैकी चोळून घेणार आहे। थोडीशी हळद, हा आहे माझ्याकडे घाटी मसाला। याच्यामध्ये वेगळे टाकायची गरज नाही आहे, सगळे मसाले या मसाल्यामध्ये आहेत। प्लस त्यात आलं लसूण पण आहे, थोडंसं चवीपुरतं मीठ। हे सगळं एकत्रित करणार आहोत आणि आपण माशांना लावून ठेवणार आहोत। छानपैकी मॅरिनेट करून घेणार आहोत। अशा प्रकारे मॅरिनेट करणार आहोत। तुम्ही मॅरिनेट करून जेवढा वेळ जास्त ठेवाल तेवढे चांगली या माशाला टेस्ट येईल। निदान एक ते अर्धा ते 1 तास तरी ठेवायचं आहे। हे झाले माझे मॅरिनेट, 1 तास झाले मी ठेवलं होतं। आता आपण त्या कोटिंगची तयारी करणार आहोत। त्यासाठी मी 2 चमचे बारीक रवा घेतला आहे। 2 ते 2.5 चमचे घ्यायचे थोडंसं। त्याच्यामध्ये थोडंसं चिमूटभर मीठ टाकलं तरी चालेल, नाही टाकलं तरी चालेल, आणि थोडीशी लाल तिखट टाकणार आहोत। छान प्रकारे मिक्स करून घेणार आहोत। आणि हे आपण फिशला आपल्या कोट करून घेणार आहोत छानपैकी। जास्त नाही लावायचं, पण थोडंसं फिश कोटिंग होईपर्यंत लावून ठेवायचं। जर तुम्हाला ताजी फिश कशी ओळखायची हे बघायचं असेल तर मी तुम्हाला एक व्हिडिओ नक्की शेअर करेन। हे कोट लावून तयार आहे आपल्याकडे। आता आपण तळण्यासाठी घेणार आहोत। पॅन घेतला आहे आणि त्यावर थोडंसं तेल टाकलं आहे, 2 चमचे। तेल छान गरम होत आलंच तेल छान गरम झालं आहे, तर आपण हे टाकून घेणार आहोत। छान असं स्लो फ्लेमवरती फ्राय करणार आहोत। अशा प्रकारे दोन्ही साईडने फ्राय करून घेणार आहे। फ्राय करून झाले आहे, आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। हे बघा किती मस्त दिसत आहेत। आता हे तुम्ही ज्वारीची भाकरी किंवा तांदळाची भाकरी यासोबत खाण्यासाठी देऊ शकता। नेक्स्ट रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला
लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. बाय बाय.